श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल. विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय असलेली 111 फुलवातीची कमळवात. त्यासाठी मी हा कापूस सोलून कचरा वगैरे काढून घेतलेला आहे, असा पिंजून घेतलेला आहे. एकदम स्वच्छ कापूस घ्यायचा आहे, असा कचरा असू नये, काही नाही. आणि त्याला आपल्याला काय करायचे, आता 111 फुलवाती करायचे छोट्या छोट्या. आणि त्यासाठी मी एका वाटीत दूध घेतलेलं आहे आणि ही कापूस असं हात बुडवायचं दुधामध्ये आणि आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे. असं कापूस ओढायचं आहे, अशी फुलवात करायची आणि टाकायची, अशी फुलवात करायची. म्हणजे हे अशी आपल्याला अशा 111 फुलवाती करायच्यात. असे एकदम छोटी करायची. बघा, खूप सोपी पद्धत आहे. हे बघा, असं थोडा कापूस घ्यायचा आहे, पीळ घालायची आणि टाकायची. 4 झाल्यात, ही 5, ही 6, 7, 8, 9, 10 आणि ही 11. आता आपल्याला ही 11 फुलवातीची एक वात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. अशी 11 फुलवाती एका जागी करायची आणि त्याची आपल्याला एक फुलवात करून घ्यायची. इथं अशी पीळ घालायची, अशी दिसली पाहिजे. अशा आपल्याला ही 11ची केली, बाकीच्या सगळ्या 10च्या करायच्या. अशा आपल्याला 11 फुलवाती करून घ्यायच्या. मैत्रिणींनो, ही एक 11ची केलेली आहे आणि आपण ह्या आता बाकीच्या सगळ्या अशा 10च्या करून घेतलेल्या आहेत. हे का असं फुल दिसलं पाहिजे. ह्या अशा 11 फुलवाती करून तयार आहेत. आता हे सगळे आपल्याला एका ठिकाणी जोडायचे आहे. ही 11ची मध्यभागी घालायची आहे आणि साईडनं ह्या सर्व वाती जोडून घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीने. असं झालेलं आहे. आता ह्याला थोडंसं आपण दोरा गुंडाळून घ्यायचं, दोरा काढून. थोडी विभूती लावून थोडासा असं दोरा काढून घ्यायचा. आता आपल्याला ह्याला गुंडाळून घ्यायचं आहे असं. आणि इथं थोडं आता कसं कापूस लावायचं आहे. कापूस लावायचा. अशा प्रकारे ही
111 ह्याची कमळवात फुलवात दोन्ही म्हणू शकता याला आपण, ती आता तयार आहे. मैत्रिणींनो, आता ही वात आपल्याला तुपामध्ये भिजून पांडुरंगाला विष्णूला ही वात लावायला जमते. तुपामध्ये अशी भिजवायची आहे. गाईचं तूप असले तर अतिउत्तम, गाईच्या तुपात भिजू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही वात तुपामध्ये भिजवलेली आहे. आपण कोणतीही वात लावताना हळद कुंकू लावल्याशिवाय आपल्याला ती लावायची नाही. अशा प्रकारे हळद कुंकू लावून आपल्याला ती वात लावायची आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही वात लावून तयार आहे. बघा कशी झाली वात ही सांगा मला. अशा प्रकारे ही वात तयार आहे आणि ही पांडुरंगाला अशी ओवाळायची. विष्णूला ओवाळू शकता, कुठल्याही देवाला कोणत्याही एकादशीला ही वात चालते. हिला कमळवात म्हणतात, फुलवात म्हणतात, ह्याला भरपूर नावं आहेत. विष्णूला लक्ष्मीला खूप प्रिय आहे, पांडुरंगाला खूप प्रिय आहे ही वात. अशी आषाढी एकादशीला ही वात लावायची आहे. मैत्रिणींनो, कशी वाटली माझी ही कमळवात फुलवात, विष्णुप्रिय लक्ष्मीप्रिय पांडुरंगाला खूप प्रिय असलेली ही वात आहे. आषाढी एकादशीला अवश्य लावा. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.